Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड एश कोचिंग क्लासेस वॉश. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व मित्रांमध्ये शेअर करा. आपण अल्डाहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड टॉपिक पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण काही ऑक्सिडायझिंग एजंट कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेले होते. पहा ऑनलाईनवाले इकडे लक्ष द्या पहा आणि बघताना स्क्रीनवरती व्यवस्थित रिॲक्शन पहा. थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण बोर्डवरती लेक्चर घेऊ शकत नाही पहा थोडेसे दिवस, नंतर आपण घेणारच आहोत. तर फेरमोड्याने फीस जमा केलेले आहे. राहिलेले दोघे तिघे जे आहेत ऑनलाईनमधले त्यांनी आणि 1,000 रुपये फीस जमा करावी. पहा तुम्ही 2,000 रुपये फीस दिलेली आहे काही जणांनी. तर जे राहिलेले आहेत त्यांनी 1,000 रुपये फीस जमा करावी. आपण कालच्या लेक्चरमध्ये काही ऑक्सिडायझिंग एजंटचा स्टडी केलेला आहे, जसं की स्किप बेस, टॉलेन्स रिजन्स आणि फेलिंग सोल्युशन. तर हे जे तिन्ही जे आहेत ते आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून याचा यूज करतो आणि हे अल्डाहाइडला रिड्यूस करण्यासाठी मेनली करून यूज करतात. समजा तुमच्या लॅबमध्ये जर अल्डाहाइड आणि कीटोनचं मिक्सर दिले असेल तुम्हाला सेपरेशनसाठी, तर ह्या अल्डाहाइड आणि कीटोनच्या मिक्सरमधनं ॲलिफॅटिक अल्डाहाइडला सेपरेट करण्यासाठी आपण ह्या 3 ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करत होतो. कोणकोणते? स्किप्स रिजंट, टॉलेन्स रिजंट्स आणि फेलिंग सोल्युशन. बट दिस all the three oxidizing agent does not separated acetone or aromatic aldehydes. की aromatic aldehyde किंवा acetone ला ऑक्सिडाइज करण्यासाठी रिड्यूस करण्यासाठी आपण याचा यूज करत नाहीत. पहा फक्त लोअर ॲलिफॅटिक अल्डाहाइडला रिड्यूस करण्यासाठी आणि मिक्सरमधनं सेपरेट करण्यासाठी आपण ह्या 3 ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करतो. मग याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं पहा की जो स्किप बेस होता तो कशापासून तयार केला, तर तो पिंक कलरचा जो प्यारा रोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड नावाचा कंपाऊंड असतो तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला जातो आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड गॅस पास करत राहायचं आणि अशी एक कंडिशन होते की शेवटी पिंक कलरचं कन्व्हर्जन कलरलेसमध्ये होतं आणि त्यावेळेस तिथे एक स्किप रिजन तयार होतो. याचा एंड पॉईंट काय सांगणार परीक्षेमध्ये तुम्हाला एंड पॉईंट विचारत असतात एक्सटर्नल. तर स्किप रिजनचा एंड पॉईंट असतो कलरलेस टू पिंक किंवा कलरलेस टू मॅग्नेटा कलर. म्हणजे सुरुवातीचा कलर असतो कलरलेस आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये तुमच्या सॅम्पलचा कलर आला पाहिजे पिंक कलर. याला म्हणायचं एंड पॉइंट्स. दुसरा रिजन तो होता टॉलेन्स रिजन, ज्याला आपण सिल्वर अमोनिकल कॉम्प्लेक्स म्हणतो. अँड दिस सिल्वर अमोनिकल कॉम्प्लेक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टॉलेन्स रिजन्स. हा देखील ॲलिफॅटिक अल्डाहाइडच फक्त रिडक्शन करतो आणि मिक्सरमधनं ॲलिफॅटिक अल्डाहाइडला सेपरेट करण्यासाठी आपण ह्या टॉलेन्स रिजनचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करतो. मग हा कसा तयार होतो पहा. सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन जर अमोनियम हायड्रॉक्साईड सोबत केली तर त्याच्यापासून एक सिल्वर अमोनिकल कॉम्प्लेक्स एक्झिस्ट होतं आणि त्याच्यापासून तुमचा टॉलेन्स रिजन तयार होतो. ज्यावेळेस आपण एखाद्या मिक्सरमध्ये हा टॉलेन्स रिजन ॲड करतो आणि त्या मिक्सरमध्ये जर ॲलिफॅटिक अल्डाहाइड प्रेझेंट असेल तर त्या टेस्ट ट्यूबच्या वरच्या साईडला एक रिंग तयार झालेली दिसते सिल्वर कलरची. मीन्स विच शाईन्स लाईक अ मिरर, आणि ती जी काही रिंग असणार आहे ती मिरर सारखी दिसते म्हणून आपण त्या टॉलेन्स रिजनला सिल्वर मिरर टेस्ट असं म्हणतो. Means if any aldehyde are created with tolerances reagent, there is a formation of acid, but inner surface of the test tube there is a formation of silver like color or silver rings, and due to this test is also called as the silver mirror test. की त्या टेस्ट ट्यूब सोल्युशन मध्ये जर आपण एखादा ऑक्सिडायझिंग एजंट टॉलेन्स रिजंट ॲड केला त्या मिक्सरमध्ये तर टेस्ट ट्यूबच्या वरच्या साईडला तुम्हाला एक सिल्वर कलरची रिंग तयार झालेली दिसते आणि ती मिरर सारखी दिसते म्हणून आपण टॉलेन्स रिजंटला सिल्वर मिरर टेस्ट असं देखील म्हणतो. मग तुम्हाला विचारलं की सिल्वर मिरर टेस्टचं दुसरं नाव काय आहे, तर काय सांगू शकता? टॉलेन्स रिजंट. आणि याचा एंड पॉईंट काय आहे, तर याचा एंड पॉईंट असतो कलरलेस टू सिल्वर किंवा कलरलेस टू ग्रेइश ब्लॅक प्रेसिपिट, अशा प्रकारचा त्याचा एंड पॉईंट असतो. त्यानंतर तिसरा आपण एजंट पाहिला होता फेलिंग सोल्युशन. द कॉम्प्लेक्स ऑफ क्युप्रिक आयन्स विथ टार्टारिक ऍसिड आर कॉल्ड ॲज अ फेलिंग सोल्युशन. की क्युप्रिक आयन्स आणि टार्टारिक ऍसिडचं जे कॉम्प्लेक्स मिक्सचर असतं त्याला आपण फेलिंग सोल्युशन म्हणतो. बट हाऊ विल यू प्रिपेअर दिस फेलिंग सोल्युशन? मग हे फेलिंग सोल्युशन कसं तयार केलं जातं रे? द फेलिंग सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल अमाउंट ऑफ फेलिंग सोल्युशन. ए कंटेन्स कॉपर सल्फेट, that is blue color copper sulfate, and filling solution B contains sodium potassium salt called as a Rosley salt. हे दोन्ही फिलिंग सोल्युशन एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर जे सोल्युशन एक्झिस्ट होणार आहे त्याला आपण फिलिंग सोल्युशन म्हणतो. अँड दोज फिलिंग सोल्युशन आर द लेस ऑक्सिडायझिंग एजंट ॲज कम्पेअर टू टॉलेन्स रिजंट
and it only reduces the aliphatic aldehydes. Then what is the endpoints of Fehling solution? The endpoint of Fehling solution is deep blue is converted into red. की याच्यामध्ये रेड कलरचा क्युप्रस ऑक्साईड तयार होतो. याचा इनिशियलचा एंड पॉइंट असतो डीप ब्ल्यू कलर असतो. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? रेड प्रेसिपिटेटमध्ये होतं. तर असे 3 ऑक्सिडायझिंग एजंट आपण पाहिले होते पहा. आज आपल्याला पाहिजे पाहता स्क्रीनवरती लक्ष द्या. काय पाहिजे आपल्याला आज? केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लियोफाइल. की अल्डाइड आणि कीटोनच्या रिॲक्शन जर आपण केल्या न्यूक्लियोफाइलचा यूज करून तर कोणकोणत्या प्रकारच्या रिॲक्शन एक्झिस्ट होतात. जसं की तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं पहा. अल्डाइड आणि कीटोनमध्ये जर पाहिलं तर अल्डाइड हा मोर रिॲक्टिव्ह असतो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये आणि कीटोन हा लेस रिॲक्टिव्ह असतो. याचं रिझन सांगितलं होतं स्टेरिक इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट, बरोबर. आणि ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक अल्डाइडमध्ये जर पाहिलं तर ॲलिफॅटिक अल्डाइड हा ॲरोमॅटिकपेक्षा मोर रिॲक्टिव्ह असतो. मग आपल्याला त्याच कार्बोनिल कार्बनवर जर न्यूक्लियोफाइलचा अटॅक केला तर कशा प्रकारचा एक ॲडिशन प्रोडक्ट तयार होतो तर त्या केमिकल रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शन कशाला म्हणायचं पहा. When two molecules are combined together to form single product molecule are called as addition reaction. की एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये 2 मॉलिक्यूल एकत्र येत असतात, त्याच्यापासून एक सिंगल प्रोडक्ट जर एक्झिस्ट होत असेल तर त्या रिॲक्शनला आपण ॲडिशन टाईप रिॲक्शन म्हणतो किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हटलं जातं. मग ह्या ॲडिशन रिॲक्शन आपल्याला 4 प्रकारचे पाहिजेत पहा. त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड दॅट इज HCl. या हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन जर अल्डाइड आणि कीटोनवर केली तर एक सायनोहायड्रिन नावाचा प्रोडक्ट तयार होतो. त्यावेळेस याच्यामध्ये बेस म्हणून आपण NaOH किंवा KOH चा यूज करू शकतो. पण जनरल रिॲक्शन दिसते तुम्हाला स्क्रीनवरती दिसते का बघा. RC डबल बॉन्ड OR'. इथं R' म्हणजे तुम्ही हायड्रोजन घेतला तर अल्डाइड तयार होईल आणि R इज इक्वल टू अल्किल ग्रुप घेतला तर कीटोन तयार होईल. त्याची रिॲक्शन जर हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ बेस सोबत केली तर त्याच्यापासून एक सायनोहायड्रिन नावाचा प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे इथला डबल बॉन्ड ब्रेक होईल, हा Cn- काय करेल याच्यावर अटॅक करेल, इथं डबल बॉन्ड ब्रेक होईल, O- होईल आणि हा O- HCl मधला प्रोटॉन स्वतःकडे ऍक्सेप्ट करेल. म्हणजे ओचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? OH मध्ये. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सिंगल मध्ये. आणि हा सायनाइड याला अटॅच होईल. त्याच इथं sp2 हायब्रिडायशन होतं, इकडे sp3 झालं, म्हणजे इथं हायब्रिडायशन चेंज होतं आणि त्याच्यापासून एक सायनोहायड्रिन नावाचा ॲडक्ट प्रोडक्ट तयार होतो. मग तुम्ही समजा घेतलं ॲसिटा अल्डाइड्स प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ बेस. सायनाइड इथं सबस्टिट्यूट होईल, डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि O आणि H म्हणजे काय तयार होईल? ॲसिटा अल्डाइड सायनोहायड्रिन्स. तुम्हाला दिलेलं असेल ॲसिटोन. ॲसिटोनची रिॲक्शन हायड्रोजन सायनाइड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ बेस. सायनाइड ह्या कार्बनवर अटॅक करीत इथला बॉन्ड ब्रेक होईल, OH मध्ये कन्व्हर्जन होईल आणि ॲसिटोन सायनोहायड्रिन तयार होईल. म्हणजे ॲडिशन रिॲक्शन मध्ये अल्डाइड दिला तर अल्डाइड सायनोहायड्रिन म्हणायचं आणि ॲसिटोन दिलेलं असेल तर त्याला ॲसिटोन सायनोहायड्रिन म्हणायचं. मग इथं 2 मॉलिक्यूल आहेत पहा, एक अल्डाइड आणि एक HCl, दोन्ही एकत्र आले एकच प्रोडक्ट तयार झालं, याला म्हणायचं ॲसिट अल्डाइड सायनोहायड्रिन. आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं रे माझ्या? तर डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालं, बरोबर पार्ट आहे. आणि इथलं जे हायब्रिडायशन होतं काय होतं? sp2, कारण इथं डबल बॉन्ड आहे म्हणजे हायब्रिडायशन काय होतं? sp2. त्यावेळेस इकडे काय झालं हायब्रिडायशन? खरमुळे सिंगल बॉन्डचं हायब्रिडायशन काय असतं? sp3 असतं, म्हणजे sp2चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? sp3 मध्ये झालं. तशी सेम कंडिशन ॲसिटोन मध्ये आहे. इथं हायब्रिडायशन sp2 होतं, बरोबर, डबल बॉन्ड आहे म्हणून. सायनाइड न्यूक्लियोफाइलने याच्यावर अटॅक केला, त्यावेळेस डबल बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन झालं. यावेळेस इथं हायब्रिडायशन काय आलं? sp3. तर ही झाली फर्स्ट कंडिशन, ॲडिशन ऑफ HCl ऑन अल्डाइड्स अँड कीटोन्स. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्डाइड सायनोहायड्रिन और कीटोन सायनोहायड्रिन. त्यानंतर सेकंड आहे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. आता सोडियम बायसल्फाइड म्हणजे हायड्रोजन आहे आणि फक्त हायड्रोजन असेल तर त्याला सोडियम सल्फाइड म्हणायचं, NaSO3 असेल तर. पण इथं NaHSO3 याला म्हणायचं सोडियम बायसल्फाइड. हा जो सोडियम बायसल्फाइड आहे तो एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जर अल्डाइड आणि कीटोन असेल तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून अल्डाइड आणि कीटोनला सेपरेट आणि प्युरिफाईड करण्यासाठी आपण प्रॅक्टिकली ह्या सोडियम बायसल्फाइडचा यूज करत असतो. व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ सोडियम बायसल्फाइड्स? These sodium bisulfides are used to separate the aldehydes and ketones in given organic compounds. की एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हे 2 कंपाऊंड प्रेझेंट असतील, अल्डाइड आणि कीटोन, तर त्याला सेपरेट करण्यासाठी आणि त्याचं प्युरिफिकेशन करण्यासाठी आपण प्रॅक्टिकली ह्या सोडियम बायसल्फाइडचा यूज करतो.
एक्झाम्पल दिले तुम्हाला पहा, ॲसिटाल्डाइड प्लस सोडियम बाय सल्फाइड. मग याच्यामध्ये काय होतं पहा, इथला जो SO3 मायनस आहे हा या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करतो, त्यावेळेस इथला बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. इथं कोणता चार्ज झाला, मायनस. हा O मायनस इथला प्रोटॉन स्वतःकडे ऍक्सेप्ट करतो म्हणजे हायड्रोजनला, म्हणजे काय तयार झाला, OH. आणि सोडियम या SO3 मायनस सोबत कंबाईन होतो, म्हणजे इथं काय तयार होतं पहा, CH3COHH आणि SO3N. याला म्हणायचं क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ सॉरी ॲसिटाल्डाइड सोडियम बाय सल्फाइड ॲडक्ट. फक्त ऍड करायचा, हायड्रोजन ऑक्सिजनला देऊन टाकायचा, शिल्लक खाली काय राहिला, SO3Na. याला म्हणायचं ॲसिटाल्डाइड सोडियम बाय सल्फाइड. आता तुम्हाला दिलं ॲसिटोन, ॲसिटोनची रिएक्शन सोडियम बाय सल्फाइड सोबत करायची, हायड्रोजन ऑक्सिजनला देऊन टाकायचं, डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगलमध्ये करायचं आणि SO3Na या कार्बनला अटॅच करायचं. हा झाला क्रिस्टलाइन फॉर्म मधला ॲसिटोन सोडियम बाय सल्फाइड्स. त्यानंतर आता तिसरी महत्वाची कंडिशन आहे पहा, ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स ऑन अल्डाइड अँड कीटोन. की अल्डाइड आणि कीटोनवर जर आपण अल्कोहोलची ऍडिशन केली तर कोणता प्रोडक्ट तयार होतो. पहिला आपण एशियन आणि दुसऱ्यामध्ये केली आपण सोडियम बाय सल्फाइडची ऍडिशन. आता तिसरा प्रोडक्ट आहे की आपल्याला अल्कोहोलची ऍडिशन अल्डाइड आणि कीटोनवर करायची. काय होतं पहा याच्यामध्ये, आता when aldehyde reacts with one molecule of monohydric alcohol in presence of dry HCl to gives alkoxy alcohol called as hemiacetal. की कुठल्याही अल्डाइडची रिएक्शन जर एक मॉलिक्युल ऑफ अल्कोहोल सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl तर त्याच्यापासून अल्कॉक्सी अल्कोहोल तयार होतो आणि ह्या अल्कॉक्सी अल्कोहोलला म्हणायचं हेमीॲसिटाल. बिकॉज इन ग्रीक लँग्वेज हेमी मीन्स हाफ. की ग्रीक भाषेमध्ये हेमी शब्दाला हाफ म्हटलं जातं, म्हणजे अर्धा हायड्रॉक्सी आहे आणि अर्धा अल्कॉक्सी आहे, म्हणून याला म्हणायचं हेमीॲसिटाल. मग आता ही रिएक्शन कशी होते पहा, नंतर यालाच आपण लिहू शकतो, hemiacetal are further reacts with one molecule of alcohol to give geminal dialkoxy alkane compound called as acetal. आणि त्याच हेमीॲसिटालची नंतर दुसऱ्या अल्कोहोल सोबत रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl तर त्याच्यापासून एक जेमिनल डाय अल्कॉक्सी अल्केन कंपाऊंड तयार होतो. जेमिनल म्हणजे एकाच कार्बनला दोन अल्कॉक्सी ग्रुप अटॅच असतात, म्हणून त्याला आपण जेमिनल डायअल्कॉक्सी अल्केन म्हणतो आणि त्यालाच आपण याच्यामध्ये काय म्हणतो, ॲसिटाल. दोन अल्कॉक्सी ग्रुप जर एका कार्बनला अटॅच असतील अल्डाइडमध्ये तर त्याला ॲसिटल म्हणायचं आणि ते जर कीटोनमध्ये असतील तर त्याला केटल म्हणायचं. ओके, आणि अर्धा असेल, एक OH आणि एक अल्कॉक्सी असेल तर त्याला हेमीॲसिटाल म्हणायचं. मग रिएक्शन काय असेल इथं, अल्डाइड प्लस अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. इथला H कुठं गेला, ह्या ऑक्सिजनकडे गेला आणि OR ग्रुप ह्या कार्बनला अटॅच झाला, म्हणजे RCOH आणि OR. याला म्हणायचं हेमीॲसिटाल. एक OH आणि एक अल्कॉक्सी आहे म्हणून याला म्हणायचं हेमीॲसिटाल. ह्या हेमीॲसिटालमध्ये डायल्यूट HCl ऍड केला तर अल्कोहोल आणि अल्डाइड तयार होतो. पण फॉरवर्डला काय रिएक्शन आहे, अल्कोहोल प्लस अल्डाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl टू गिव्स हेमीॲसिटाल. आता ह्याच हेमीॲसिटालमध्ये दुसरा अल्कोहोल ऍड करायचा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. त्याच काय होतं पहा, इथला OH आणि इथला H काय लॉस झाला, H2O आणि इथला अल्कॉक्सी ग्रुप इथं OH च्या जागी सबस्टिट्यूट होतो, म्हणजे काय तयार झाला पहा, RCOR-HOR-. एकाच कार्बनला दोन अल्कॉक्सी ग्रुप्स आहेत, मला म्हणायचं जेमिनल डायअल्कॉक्सी अल्केन आणि त्याचंच नाव आहे ॲसिटल. आता एक्झाम्पल काय घेता येतं पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ॲसिटाल्डाइड प्लस इथिल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. इथिल अल्कोहोल मधला हायड्रोजन जाईल ऑक्सिजनकडे आणि O2H5 ग्रुप जाईल कार्बनकडे, म्हणजे काय तयार झाला, एक OH आणि एक इथॉक्सी ग्रुप आहे, याला म्हणायचं हेमीॲसिटाल. त्याच हेमीॲसिटालमध्ये नंतर इथेनॉल ऍड केला, नंतर H2O लॉस होईल आणि एक 1,1 डायइथॉक्सी इथेन तयार होतो, याला म्हणायचं ॲसिटाल. जे अल्डाइडची रिएक्शन जर एक्सेस ऑफ अल्कोहोल सोबत केली तर फायनल प्रोडक्ट हा ॲसिटाल आणि वॉटर भेटतो, आणि कीटोनची रिएक्शन जर अल्कोहोल सोबत केली तर फायनल प्रोडक्ट हा तुम्हाला केटल आणि वॉटर भेटतो. आता पहा दुसरा पाहायचा आपल्याला कीटोनचा. कीटोन मध्ये काय होतं पहा, when ketones reacts with 1,2-diols or 1,3-diols in presence of dry HCl to give 5 or 6 member cyclic ketal. जर आपण कीटोनची रिएक्शन जर 1,2-डायल किंवा 1,3-ट्रायल सोबत केली, डायल सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl तर त्याच्यापासून 5 किंवा 6 मेंबर सायक्लिक केटलची रिंग तयार होते. म्हणजे कुठल्याही कीटोनची रिएक्शन जर एखाद्या डायहायड्रिक अल्कोहोल सोबत केली तर त्याच्यापासून एक सायक्लिक केटल तयार होतो, आणि कुठल्याही कीटोनची रिएक्शन जर मोनोहायड्रिक अल्कोहोल सोबत केली तर तिथं फक्त केटल्स तयार होतो.
मग आपल्याला सिलेबसला आहे सायक्लिक केटल. मग कसं तयार करायचं पहा, कीटोन प्लस इथेन 1,2 डायल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. याच्यामधला OH आणि इथला H काय लॉस झाला, H2O. ह्या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल मध्ये होईल, ऑक्सिजन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड येईल आणि इथला O आणि इथला कार्बन जोडून निघेल. म्हणजे काय होईल, COCS2 CS2O आणि काय लॉस झालं इथं, H2O. याला म्हणायचं सायक्लिक केटल. किती मेंबरिंग तयार झाले पहा, 1 2 3 4 5, याला म्हणायचं 5 मेंबर सायक्लिक केटल. जर आपण 1,2 डायल घेतला तर याच्या ऐवजी तुम्हाला घेतला प्रोपेन 1,3 डायल, याची 6 मेंबरिंग तयार होते पहा. इथला डबल बॉन्ड ब्रेक होणार, एक H2O लॉस होईल. काय तयार झाला, RCrOCS2 CS2 CS2O आणि काय साईड प्रोडक्ट भेटला, H2O. इथे झाले आता 6 मेंबरिंग, हे 3 कार्बन, हे 2 ऑक्सिजन आणि हे 1 झाले 6, म्हणजे सायक्लिक केटल तयार होतो. म्हणजे तुम्ही 1,2 डायल घेतला तर 5 मेंबर सायक्लिक केटल तयार होतो आणि 1,3 ट्रायल घेतला तर 6 मेंबर सायक्लिक केटल्स तयार होतो. मग तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे पहा, सायक्लोहेक्झॅनोन प्लस इथिलीन ग्लायकॉल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl टू गिव्ह सायक्लिक केटल. म्हणजे इथं काय लॉस झाला, H2O आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, सिंगल बॉन्डमध्ये. म्हणजे एक ऑक्सिजन पहिल्या मटेरियलमधला आणि दुसरा ऑक्सिजन इथिलीन ग्लायकॉलमधला. आणि इथं काय लॉस झाला, वरच्यातला OH आणि खालच्या मधला H, म्हणजे इथं काय लॉस झाला, H2O. हा झाला तुमचा 5 मेंबर सायक्लिक केटल्स. ओके. आता त्यानंतर आपल्याला पाहिजे नेक्स्ट रिएक्शन, ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिजन्स ऑन अल्डाइड्स अँड कीटोन. की ग्रिग्नार्ड रिजनची रिएक्शन जर आपण अल्डाइड आणि कीटोनवर केली तर अल्कोहोल हा प्रोडक्ट होतो. आणि हे 3 प्रकारचे अल्कोहोल आपल्याला ग्रिग्नार्ड रिजनने तयार करता येतात, ते आज आपल्याला पाहिजेत. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी. कोण सांगते मला, हाऊ विल यू प्रिपेअर्ड ग्रिग्नार्ड रिजन्स फ्रॉम अल्किल हलाइड. की अल्किल हलाइड पासून ग्रिग्नार्ड रिजन आपण कसा तयार करतो, सांगता येईल कुणाला? स्नेहा कुचेकर, बरेच दिवस झालं व्हॉट्सअपवरती काही क्वेश्चन वगैरे विचारत नाही, नोट्स लिहून काढते का? सांग बरं कसं का तयार करायचा ग्रिग्नार्ड रिजन्स. महाजन सांगता येईल, उघडे, चव्हाण, कोण सांगते, लावंड, गोरे, सांगा. हाऊ विल यू प्रिपेअर्ड ग्रिग्नार्ड रिजन्स फ्रॉम अल्किल हलाइड्स. कैरमोडे सांगते का? तर ग्रिग्नार्ड रिजन कसा तयार केला जातो, अल्किल हलाइड आर क्रिएटेड विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स अल्किल मॅग्नेशियम हलाइड अँड दिस अल्किल मॅग्नेशियम हलाइड आर कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिजन्स. मग आता इथे रिएक्शन दिसते पहा, आपल्याला ग्रिग्नार्ड रिजनची रिएक्शन कार्बोनिल कंपाऊंड्सवर करायची. कार्बोनिल कंपाऊंड आहे म्हणजे तुमचा अल्डाइड आणि कीटोन असतो. काय व्हायला पाहिजे याच्यामध्ये, the carbonyl compounds like aldehyde and ketones reacts with alkyl magnesium halide in presence of dry ether to form complex which on treatment with dilute HCl to form alcohol. तुम्हाला मी बऱ्याच वेळ सांगत आलेले पहा सर्वांना की ग्रिग्नार्ड रिजंट असेल तर एरोवरती सॉल्व्हेंट कोणतं घ्यायचं, ड्राय इथर. त्यावेळेस काय तयार होतं, पहिला इंटरमिजिएट मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आणि त्याच मॅग्नेशियम कॉम्प्लेक्समध्ये ग्रिग्नार्ड रिजन प्रेझेंट आहे. म्हणजे सेकंड स्टेपला काय करायचं, ऍसिड हायड्रोलिसिस, म्हणजे आपण डायल्यूट HClचा किंवा H+H2Oचा यूज करत असतो. मग कशी लिहिणारी रिएक्शन पहा, इथं अल्डाइड आहे म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड आहे किंवा कीटोन असेल आणि RMgX मधला R हा न्यूक्लिओफाईलचं कार्य करतो. हा न्यूक्लिओफाईल या कार्बोनिल कार्बनवर असा अटॅक करेल, त्यावेळेस इथला बॉन्ड काय झाला, ब्रेक होईल. म्हणजे काय तयार झाला, CrOMgX. याला म्हणायचं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. मॅग्नेशियम कॉम्प्लेक्समध्ये ऍसिड हायड्रोलिसिस जर केलं तर वॉटर जर आपण इथे ऍड केला तर ऑक्सिजन मॅग्नेशियम बॉन्ड ब्रेक होतो. वॉटर मधला H ऑक्सिजनकडे जातो आणि OH मॅग्नेशियमकडे जातो आणि त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतो आणि दुसरा कॉम्प्लेक्स तयार होतो. मग आता आपल्याला 3 प्रकारचे अल्कोहोल तयार करायचे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल तयार करायचं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात राहू द्या, समजा तुम्हाला ग्रिग्नार्ड रिजन दिला मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड्स, फक्त तुमचा स्टार्टिंग मटेरियल मी चेंज केलं, फॉर्माल्डिहाइड घेतला, ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोन. जर ग्रिग्नार्ड रिजन तुमचा सेम असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्माल्डिहाइड दिलेला असेल तर त्याच्यापासून एल्वेज प्रोडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल तयार करायचा. तुम्हाला ग्रिग्नार्ड रिजन दिलेला असेल मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड पण स्टार्टिंग मटेरियल हे ऍसिटाल्डिहाइड असेल तर त्याच्यापासून एल्वेज सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आणि तुम्हाला स्टार्टिंग मटेरियल जर कीटोन दिलेलं असेल म्हणजे ऍसिटोन तर त्याच्यापासून एल्वेज तुमचा टर्शरी अल्कोहोल तयार होतो. कारण फॉर्माल्डिहाइड मध्ये एक कार्बन आहे म्हणजे प्रायमरी अल्कोहोल तयार होतं असं लक्षात ठेवायचं.
ॲसिटाल्डिहाइडमध्ये 2 कार्बन म्हणजे सेकंडरी अल्कोहोल तयार होतो, अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. आणि ॲसिटोनमध्ये 3 कार्बन असतात म्हणून याच्यापासून टर्शरी अल्कोहोल तयार होतो. तर अशा प्रकारचे ट्रिक आपण ह्या ग्रिग्नार्ड रिजनमध्ये लक्षात ठेवू शकतो. आणि हा शेवटचा कन्सेप्ट असेल ग्रिग्नार्ड रिजन शिकण्याचा. याच्या अगोदर आपण 2-3 वेळेस शिकलेलो आहोत. आता हा शेवटचा पॉईंट आहे. इथनं पुढच्या टॉपिकमध्ये ग्रिग्नार्ड रिजनवरची रिॲक्शन नसते, पण बोर्डामध्ये 2 मार्काला असते. पहा एक्झाम्पल कसं आहे. फॉर्माल्डिहाइड प्लस मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. त्यावेळेस मिथिल ह्या कार्बोनिल कार्बन अटॅक करेल, डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगलमध्ये होईल आणि एक प्रायमरी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होईल, CH3CH2OMgI. याची ट्रीटमेंट जर डायल्यूट HCl सोबत केलं तर वॉटरमधला H ऑक्सिजनकडे जाईल आणि OH मॅग्नेशियमकडे, आणि त्याच्यापासून इथेनॉल तयार होईल आणि साईडपडा काय भेटेल, MgIOH. म्हणजे फॉर्माल्डिहाइड पासून काय तयार झाला, इथेनॉल. म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. आता तुम्हाला दिला ॲसिटाल्डिहाइड, ज्याला आपण इथेनॉल म्हणतो, आणि ग्रिग्नार्ड रिजन घेतला मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ग्रिग्नार्ड रिजन मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे त्यावरती काय लिहिणार, ड्राय इथर. इथला जो ग्रिग्नार्ड रिजन मधला एक कार्बन आहे तो कार्बोनिल कार्बनला अटॅच करायचा, त्यावेळेस इथला डबल बॉन्ड ब्रेक होतो, सेकंडरी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होतो. इथे सेकंडरी कॉम्प्लेक्स म्हणजे हायड्रोलायसिस करून टाकायचं. काय करायचं, वॉटरमधला हायड्रोजन ऑक्सिजनला देऊन टाकायचं, वॉटरमधला OH मॅग्नेशियमला देऊन टाकायचं आणि ऑक्सिजन मॅग्नेशियम बॉन्ड ब्रेक करून टाकायचं. काय तयार होतो, CH3CHOH आणि CH3. याला म्हणायचं सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला जर 2 कार्बनचं स्टार्टिंग मटेरियल दिला तर सेकंडरी अल्कोहोल तयार झाला, आणि 1 कार्बनचं स्टार्टिंग मटेरियल दिला तर प्रायमरी अल्कोहोल. आता तिसरं एक्झाम्पल आहे, आपल्याला टर्शरी अल्कोहोल तयार करायचं. कसं तयार करणार पहा. तुम्हाला दिला 3 कार्बनचा कीटोन दिला, तर इथं अल्डिहाइड घ्यायचा नाही पहा. 3 कार्बनचा कीटोन आहे ॲसिटोन. त्याची रिएक्शन मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड सोबत केली. इथं मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे काय रे, ग्रिग्नार्ड रिजन आहे, बरोबर. म्हणजे ह्या ग्रिग्नार्ड रिजनसाठी सॉल्व्हंट काय यूज करणार आपण, ड्राय इथर. त्यावेळेस ह्या ग्रिग्नार्ड रिजन मधला मिथिल ह्या कार्बोनिल कार्बनला देऊन टाकायचं. देऊन टाकला की इथला बॉन्ड ब्रेक होतो, कारण इथं व्हॅलन्सी 5 होत असते. त्यावेळेस इथं काय तयार होतं, एक टर्शरी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होतो. या टर्शरी मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचे ऍसिड हायड्रोलिसिस करायचे. म्हणजे ऑक्सिजन मॅग्नेशियम बॉन्ड ब्रेक करायचा, एकाला H द्यायचा, एकाला OH. काय तयार झाला, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर अशा प्रकारे आपण ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिजनच्या आधारे तिन्ही प्रकारचे अल्कोहोल तयार करू शकतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. फॉर्माल्डिहाइड असेल आणि ग्रिग्नार्ड रिजन तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. ॲसिटाल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड रिजंट यूज केला तर सेकंडरी अल्कोहोल फॉर्मेशन होतो, आणि ॲसिटोन आणि ग्रिग्नार्ड रिजंट असेल तर टर्शरी अल्कोहोल फॉर्मेशन होतं. आणि ह्या तिन्ही अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी ह्या तिन्हीपैकी कुठली तरी नेम रिॲक्शन बोर्डामध्ये 2 मार्काला विचारतात. तर अशा तऱ्हेने आज आपण इथे थांबू. आज आपण 4 प्रकारच्या ॲडिशन रिॲक्शन पाहिलेल्या आहेत. याच्यापैकी कुठली तरी एक रिॲक्शन 2 मार्काला असते. ॲडिशन ऑफ HCN असेल तर सायनोहायड्रिन फॉर्मेशन होतं. ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड केलं तर काय तयार होतो, सोडियम बायसल्फाइड अटॅक तयार होतो. आणि इथेनॉलचे ॲडिशन केले तर ॲसिटल आणि केटल फॉर्मेशन होतात. इथेनॉलची रिॲक्शन अल्डिहाइड सोबत केली तर ॲसिटल फॉर्मेशन होतात. इथेनॉलची रिॲक्शन कीटोन सोबत केली तर केटल फॉर्मेशन होतात. आणि ॲसिटोनची रिॲक्शन जर डायल सोबत केली तर त्याच्यापासून सायक्लिक केटल्स तयार होतो. आणि ग्रिग्नार्ड रिजनची रिॲक्शन जर अल्डिहाइड आणि कीटोन सोबत केली तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल आपल्याला तयार करता येतात. थँक्यू. आज आपण इथं थांबू. याच्या खालच्या PDF नोट्स तुम्हाला उद्या ग्रुपवरती सेंड केल्या जातील. थँक्यू.